अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामी चरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की बघा, आता अक्षय तृतीया आहे तर कधी आहे, तर बघा अक्षय तृतीया आहे 10 तारखेला. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल तरी मी तुम्हाला सांगते. 10 मे 2024 वार आहे शुक्रवार. त्या दिवशी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया बघा, हा दिवस खूप शुभ मुहूर्त मानला जातो. त्या दिवशी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो, म्हणजे खूप चांगल्या गोष्टी आपण करत असतो. तो दिवस असतो बघा, तो दिवस आहे अक्षय तृतीया, हा दिवस पितरांचा असतो. तसंच चांदी सोने खरेदी बघा आपण करत असतो. सोने चांदी खरेदी सुद्धा आपण करू शकतो. तर त्याच्यापेक्षाही सुद्धा मूल्यवान वस्तू आहेत अशा इतिहास आपण वस्तू बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही संपूर्ण माझा व्हिडिओ बघा, कोणी मध्येच व्हिडिओ स्किप करू नका. अतिशय महत्वाची बातमी आहे, छोटीशी आहे पण महत्वाची आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तांपैकी मुहूर्त मानला जातो. खूप शुभ मुहूर्त मानला जातो. त्या दिवशी आपण आहे ना बघा, खरेदी करतो, चांदी सोने खरेदी करत असतो आपण. तसंच आपण आहे ना वाहन सुद्धा खरेदी करू शकतो. त्या दिवशी आपण आहे ना आपली महत्वाची जी कामं असतात, जे शुभ कार्य असतात, आपण त्या दिवशी करत असतो. समजा आता उदाहरणार्थ घ्या, जागा खरेदी असू दे, वाहन खरेदी असू दे, एखादं फ्लॅट घेणं असू द्या बघा. परत तुम्हाला बोर घ्यायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी बोर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे अतिशय म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा, ज्या आपण खूप शुभ मुहूर्त आपण त्याला समजतो. त्या दिवशी आपण घेत असतो. तर अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्या दिवशी तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि जे तुमच्याकडे बघा, तुमच्याकडे पैसे असतील बऱ्यापैकी, तर तुम्ही सोने चांदी सुद्धा खरेदी करू शकता. त्या दिवशी बघा, खरेदी केलेली कोणतीही वस्तू असं म्हणतात की चिरकाळ टिकते. कधीही आपण त्याचं बघा, कधी मोडता येत नाही, म्हणजे कधीही ती वाया जात नाही, चिरकाळ टिकते असं असतं. त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल, चांदी सोने खरेदी करायची असेल, तर थोडंसं का होईना तुम्ही त्या दिवशी घ्या. कारण बघा, त्या दिवशी केलेली कोणतीही वस्तू कधीही चिरकाळ टिकते. आणि बघा, तसंच तुम्हाला आहे ना सोने चांदी याच्यापेक्षा खूप मौल्यवान वस्तू आपल्याला त्या दिवशी खरेदी करायच्या आहेत. आता मी ज्या काही वस्तू सांगणार आहे त्याच्यामधलं असं नाही की तुम्ही सगळंच घ्या, म्हणजे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही घ्या. तर बघा, आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे, आपण थोडीशी माहिती बघू आता. बघा, अक्षय म्हणजे कधी न संपणारे अखंड टिकणारे. या दिवशी केलेले दाने हे अक्षय राहते, कधीही संपत नाही. म्हणून या तिथीला आपणास जे जे शक्य असेल ते दान करावे. त्या दिवशी आहे ना दानाला खूप महत्व असतं बघा. तुम्ही दान सुद्धा करू शकता. गरीब लोकांना, गरजू लोकांना तुम्ही दान करू शकता त्या दिवशी. कारण दानाचं महत्व अतिशय महत्वाचं असतं त्या दिवशी. आणि बघा, त्या दिवशी दान केलेले अक्षय तर राहतेच, त्याच्यासोबत आहे ना दान देणारच, यामुळे शांती सुख समृद्धी याचाही लाभ होत असतो. त्याच्या घरात लक्ष्मी चिरकाळ टिकत असते, राहत असते. आणि बघा, या दिवशी केलेले सत्कृत्य अखंड टिकणारे असते, हे सर्वात विशेष. कारण बघा, त्या दिवशी दानाचे महत्व अतिशय महत्वाचं असतं. तुम्ही दान सुद्धा करू शकता. आणि या दिवशी अक्षय तृतीयाला ना बघा, असं म्हणतात की असं असतं म्हणजे की पितरांना आपल्याला आहे ना नैवेद्य दाखवायचा असतो. पितरांची सेवा आपण करत नसतो. तर बघा, आपल्या सांसारिक अडचणी आहेत ना बघा, त्यांना खूप म्हणजे खूप आपल्याला सामोरं जावं लागतं. खूप आपल्या आयुष्यात आपल्या सांसारिक अडचणीमध्ये खूप प्रॉब्लेम्स येत असतात, त्यामुळे आपल्याला सामोरं जावं लागतं. तर बघा, कसं असतं ना, आपल्याला पितरांची सेवा करणं अत्यंत गरजेचं असतं. तर बघा, आपल्याला महिलांना लग्न झालं ना, म्हणजे महिलांचं कसं असतं बघा, माहेरचा आणि सासरचा दोन्हीकडचा त्यांना पितृदोष असतो. त्यामुळे त्यांना पितरांची सेवा आपल्याला करावीच लागते. आपलं घरातलं कोणी करत नाही ना, तर काय हरकत नाही, आपण स्वतः करायची. कारण बघा, आपल्या सांसारिक अडचणीत मध्ये काही ना काही प्रॉब्लेम येत असतात, ते आपल्याला दिसून नाही येत. तर बघा, मी तुम्हाला सांगेल, म्हणून आपल्याला आहे ना या दिवशी आहे ना पितरांची सेवा करायची असते. आणि तसंच त्यांना आहे ना नैवेद्य दाखवायचा असतो. या दिवशी दुपारी 12 पर्यंत आपल्याला नैवेद्य सुद्धा दाखवायचा असतो. तर पितृदोष हा आहे ना 3 पिढ्यांपर्यंत चालत असतो. या दिवशी आहे ना असं नाही की आम्ही चांदी सोनच खरेदी करायची का. कारण बघा, तुम्हाला जसं तुमची आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल बघा, तर तुम्ही घेऊ शकता, काय हरकत नाही. पण याच्यापेक्षा सुद्धा मूल्यवान वस्तू काय आहेत, आपण त्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते बघा, आपल्याला काय वस्तू घ्यायच्या आहेत, तर बघा, झाडू ही लक्ष्मी आहे आपली. मेन आपली पहिली गोष्ट आहे लक्ष्मी. तर आपण बघा, लक्ष्मीपूजनला दिवाळीत आपण घेत असतो झाडू, म्हणजे केरसुणी आपण घेत असतो. ते आपण सहजासहजी म्हणजे वापरत नसतो. तर आपल्याला आहे ना काय करायचंय, तर तुम्ही केरसुणी न घेता तुम्हाला आहे ना झाडू असतो, जो लांब झाडू, तो तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे तो आपण वापरत असतो, म्हणून तुम्हाला तो झाडू घ्यायचा आहे. आणि दुसरं तुम्हाला घ्यायचं आहे मीठ. तर तुम्हाला झाडू घ्यायचा आहे त्या दिवशी. आणि तसंच बघा, तुम्हाला आहे ना मीठ सुद्धा घ्यायचं आहे त्या दिवशी.
तुमच्याकडे मीठ आहे तरी चालेल, तुम्ही दुसरं अजून एक पॅकेट आणू शकता घरामध्ये त्या दिवशी. कारण कसं असतं ना बघा, मीठ हे बघा तुम्हाला सुद्धा माहित असेल, कारण मिठाशिवाय आपण कोणतंही जेवण आपण जेवू नाही शकत. जर आपण नाही बघा, आता तुम्ही बघा, आपण जर स्वयंपाक करतो त्यावेळेस आपण मीठ वापरत असतो बरोबर. जर मीठच आपण नाही वापरलं, एखाद्या पदार्थामध्ये आपण जर मीठच घातलं नाही, तर आपल्याला ते पूर्ण अळणी लागणार. कारण मिठाशिवाय बघा ते अन्न पूर्ण होत नाही. त्यामुळे बघा, याच्यात सुद्धा लक्ष्मीचा वास असतो, कारण लक्ष्मी आहे, मीठ सुद्धा लक्ष्मीच आहे. त्यामुळे बघा असं म्हणतात आहे ना, बघा कसं असतं ना, आपल्या घरात कधीही बघा मीठ, परत साखर, परत पीठ, तांदूळ, या गोष्टी आहे ना कधीच संपून द्यायच्या नसतात. त्या संपायच्या आधीच आपल्याला आणायच्या असतात. त्याने काय होतं, दरिद्रता येते आपल्या घरामध्ये, आपल्या घरात लक्ष्मी राहत नाही. त्यामुळे आपल्याला पूर्ण संपेपर्यंत वाट नाही बघायची, आपल्याला ना त्याच्या आधीच घरात आणून ठेवायची, असं असतं. तर त्या दिवशी तुम्ही झाडू आणा, परत मीठ सुद्धा आणू शकता तुम्ही त्या दिवशी, मीठ आणायचं आहे. परत तुम्हाला बघा, तुम्ही जे युज करता, बारीक मीठ युज करता, खडा मीठ कोणी युज करतं बघा. बरेच लोक आता असे बाथरूम मध्ये वगैरे सुद्धा मीठ वापरतात. तर कोणतंही मीठ तुम्ही वापरत असाल तर ते तुम्हाला त्या दिवशी मीठ आणायचं आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल, बऱ्याच अशा गोष्टी आहेत अजून बघा. तुम्ही त्या दिवशी आहे ना देवघरामधल्या आपल्या वस्तू आणू शकता. म्हणजे उदाहरणार्थ घ्या, तुमच्याकडे एखादी मूर्ती नसेल, बाळकृष्णाची मूर्ती नसेल, आपल्या दत्त महाराजांची मूर्ती नसेल, स्वामी महाराजांची मूर्ती नसेल तुमच्याकडे, तर ती सुद्धा तुम्ही त्या दिवशी आणू शकता. तर आणि तसंच बघा, तुम्ही आहे ना कमळगठ्ठा माळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कमळगठ्ठाची माळ आणू शकता. परत तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्र तुम्ही आणू शकता. आपण स्वामी समर्थ महाराजांची माळ जपतो बघा, तुळशीची माळ, तर ती तुमच्याकडे नसेल तर ती सुद्धा तुम्ही आणू शकता त्या दिवशी. म्हणजे तुम्हाला जे वाटतं ना ते तुम्ही आणू शकता. तर देवघरामधले सुद्धा आपण वस्तू बऱ्याच अशा आणू शकतो त्या दिवशी, तुमच्याकडे नसेल तर. आणि बघा कसं, श्रीयंत्र तुम्ही आणायचंय बरोबर. म्हणजे असं नाही की ते आणायचे त्या दिवशी म्हणून आणायचं आणि ठेवायचं देवघरामध्ये तसंच, मग ते त्याला धूळ लागणार, खराब होणार. तर बघा हे चुकीचं आहे. कारण कसं आहे ना, आपण एखादी वस्तू आणतो तर त्याचा सुद्धा आपण उपाय केला पाहिजे. श्रीयंत्रावर बघा अभिषेक असतो, कुंकुमार्चन असतं, बऱ्याच गोष्टी असतात, तर त्या सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत. तर बघा तेव्हाच तुम्ही आणा. जर तुमच्याकडनं सेवा होणार असेल कोणत्याही गोष्टीच्या, आता तुळशीची माळ असते बघा, आपण तुळशीची माळ ठेवतो देवघरामध्ये, आपण त्याच्यावर माळ जपत असतो म्हणून आपण तुळशीची माळ आणतो बरोबर. परत कवड्या असतात बघा, कवड्या सुद्धा तुम्हाला त्या दिवशी आणायच्या आहेत. तर तुम्ही पिवळ्या आणा किंवा तुम्ही सफेद आणा, पण 7 कवड्या तुम्ही आणा, 7 आणा, 5 आणा, तुमच्या याच्यानुसार. कारण बघा त्या दिवशी आपल्याला आहे ना अक्षय तृतीया आहे, त्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे कवड्यांवर. तर तो व्हिडिओ लवकरच येईल, तुम्ही तो बघू शकता. मग तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती सेवा तुम्हाला सांगेल कवड्यांवर. तर तुम्ही आहे ना कवड्या आणायच्या आहेत. कवड्या पण बघा असं नाही की कोणत्याही गोष्टी आणायच्या, श्रीयंत्र म्हणा, कवड्या म्हणा, कमळगठ्ठ्याची माळ म्हणा, सगळं आणायचं आणि तसंच पडणार. तर हे बघा हे चुकीचं आहे. कारण मी काय म्हणणार, तुमच्याकडनं जर कोणतीही सेवा होणार असेल तरच तुम्ही त्या गोष्टी आणा. तर तुम्हाला आता समजलं असेल. तर त्या दिवशी तुम्हाला तुमच्याकडे जे नसेल ना तर ते तुम्ही देवघरामध्ये त्या वस्तू तुम्ही आणू शकता. तुमच्याकडे कोणते फोटो नसतील तर ते फोटो सुद्धा तुम्ही देवाचे आणू शकता त्या दिवशी, तुम्हाला आणायचे असतील तर. आणि बघा श्रीयंत्रावर आहे ना कमळगठ्ठ्याची माळ, कारण बघा आपल्याला 108 कमळ आपण नाही वाहू शकत, म्हणून आपल्याला बघा गुरुमाऊली सुद्धा सांगतात. कारण श्रीयंत्रावर ना बघा आपल्याला कमळगठ्ठ्याची माळ दिलेली आहे, कारण त्याच्यात आहे ना 108 कमळाचे बी आहेत. तर डायरेक्ट ती माळ आपल्याला व्हायची असते, त्याच्यावर ठेवायची असते. त्याचे पण खूप अगणित आहेत बघा, रिझल्ट खूप आहेत, अनुभव खूप आहेत. बऱ्याच बघा, आता माझ्याकडे नाहीये श्रीयंत्र, पण माझ्या बऱ्याच मैत्रिणी, बरेच स्वामी भक्त आहेत, त्यांच्याकडे आहे श्रीयंत्रावर, ती लोक सेवा करतात. तर त्यांचे अनुभव मला ते लोक खूप शेअर करतात. लक्ष्मीचं आसन असतं, श्रीयंत्र हे लक्ष्मीचं आसन असतं. तर बघा तुम्हाला आता समजलं असेल आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आणायच्या आहेत. आपल्याला काय आणायचं आहे, आपल्याला झाडू आणायचं आहे त्या दिवशी. परत आपल्याला झाडू आणायचं आहे त्या दिवशी, आपल्याला मीठ आणायचं आहे. परत तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी, तुम्हाला श्रीयंत्र आणायचं आहे. तुमच्याकडे नसेल तर परत तुम्ही कोणतीही मूर्ती देवाची आणू शकता त्या दिवशी. परत तुम्हाला फोटो असेल, तुम्हाला फोटो पाहिजे असेल तर फोटो आणू शकता तुम्ही देवाचे कोणतेही त्या दिवशी. आणि परत तसंच तुम्हाला कमळगठ्ठा माळ, तुळशीची माळ, परत कवड्या त्या दिवशी तुम्हाला आणायच्या आहेत. आता तुम्हाला समजलं असेल. तर बघा या सगळ्या गोष्टी मी नाही म्हणणार की तुम्ही आणा, जर तुम्हाला पाहिजे असेल, पण कवड्या अतिशय महत्वाच्या आहेत. कवड्या तुम्ही आणा, कारण कवड्यांवर आपल्याला त्या दिवशी सेवा करायची आहे. आणि तो व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनलवर, तुम्ही तो बघू शकता मग. आणि बघा कसं असतं ना, आपण संसारिक माणसं आहोत बघा, आपल्याला आयुष्यात आपल्या संसारिक अडचणी खूप म्हणजे प्रॉब्लेम्स येत असतात बघा, काही ना काही
आपल्यावर संकट असतात बघा. त्यामुळे आपण हे असे छोटे मोठे उपाय तोडगे करत असतो आणि आपण मनाने काहीच नाही करत. आपल्याला सगळं गुरुमाऊलींमुळे, आपल्या स्वामी महाराजांमुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी, या सगळे उपाय तोडगे आपल्याला माहीत झाले. आपल्याला केंद्रामधून आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही या 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 दिवशी, या सणाला तुम्ही ही सेवा करा, ती सेवा करा. तेव्हा आपण करत असतो. आपण मनाने काहीच करत नाही, सगळं आपले स्वामी महाराज आपल्याकडनं करून घेतात. कारण बघा याच्यातूनच आपलं ना संकट निवारण होत असतं. आणि बघा तसंच तुम्हाला मी सांगेल बघा, आता मी नाही म्हणणार की आपण जी काही सेवा करतो त्याने आपल्याकडे भरपूर पैसा येणार आहे, खूप पैसा येणार आहे, लगेच आपण सेवा केली तर पैसे लगेच येणार आहे, बघा असं मी म्हणणारच नाही. कारण बघा काय होतं, सेवा केल्याने आपल्याला जी मनशांती आपल्याला जी पाहिजे असते बघा, आपण आपली एवढी बिझी लाईफ आहे, आपल्याला शांतता मिळणं खूप गरजेचं असतं. आपण जरी एक माळ जपली ना स्वामी समर्थ महाराजांची, तर आपल्याला खूप शांत, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याकडे येत असते, खूप आपल्याला प्रसन्न वाटतं. तर त्यामुळेच बघा आपल्याला ही शांतता कुठंच नाही मिळणार. तुम्ही 2 मिनिटं कुठेतरी कोपऱ्यात एखाद्या बसा साईडला जाऊन तरी तुम्हाला भेटणार नाही शांतता. कारण कसं तिथं सुद्धा आवाज काय ना काय असणार. आणि जर तुम्ही देवाजवळ बसले, आपल्या देवाजवळ बसले तुम्ही कोणतीही सेवा करायला, तर तुम्हाला ती मनशांती, जो आनंद, जी म्हणजे पॉझिटिव्हिटी जी आहे ना, ती तुम्हाला आहे ना फक्त आपल्या देवासमोर, आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेने, आपल्या कोणत्याही देवाच्या तुम्ही सेवा करत असाल, कोणत्याही गुरुची सेवा करत असाल, त्याच्याने आपल्याला भेटत असते. त्यामुळे आपल्याला सगळ्या सेवा आपल्या स्वामी महाराजांच्या, प्रत्येक देवाच्या आपल्याला करायलाच पाहिजे असं असतं. आपण आयुष्यात आलेलो आहे तर काहीतरी आपण आपले कर्म चांगले ठेवावे, असं मला एवढंच वाटतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल, तुम्ही बघा काही करत नसाल तर बघा हे छोटे छोटे उपाय थोडे करायला शिका. स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जावा. तर बघा, म्हणून मी तुम्हाला सांगेल, बघा कसं असतं ना, आपल्याकडे जी काही लक्ष्मी आहे बरोबर, जो काय आपला पैसा असतो बघा, तर ते चिरकाल टिकावी. आपली लक्ष्मी घरातून कधी काढता पाय घेऊ नये, अलक्ष्मी आपल्या घरात राहू नये, म्हणून आपण हे उपाय तोडगे करत असतो. आपल्या कष्टाला सुद्धा नशिबाची साथ पाहिजे असते, त्यासाठी आपल्याला देवाची सेवा करायची असते. असे बरेच लोक आहेत की देवाची सेवा नाही करत, कधी देवाला हातही जोडत नाही, पण तरी बघा वेळोवेळी त्यांना कधीतरी देवाजवळ नतमस्तक व्हावाच लागतं. जो माणूस कधी झुकत नाही कोणासमोर ना, तो आता कसं असतं ना, आता या कलियुगात बघा जी लोक अशी आहेत ना की कोणाच्या समोर झुकत नाहीत, पण बघा आपले स्वामी समर्थ महाराजांच्या समोर झुकतात, मुजरा करतात. कारण बघा स्वामी महाराज बरोबर त्यांना खाली वाकवतात, असं असतं. मग अखंड लक्ष्मी राहावी आपल्या घरामध्ये, कधीही तिने काढता पाय घेऊ नये, कधीही कमी होऊ नये. त्यामुळे आपण ही अशी छोटी मोठी सेवा करत असतो. परत तुम्ही म्हणाल बघा आता, परत तुम्ही म्हणाल ही सेवा करायची का, ती सेवा करायची का, बघा तुम्हाला काहीच जमत नाही तर तुम्ही फक्त आपल्या स्वामी महाराजांचं कोणत्या देवाचं तुम्ही करत असाल त्यांचं नामस्मरण करा. कारण नामस्मरणापेक्षा कोणतीही उच्च कोटीची सेवा नाहीये बघा. आता तुम्हाला समजलं असेल तर चला, अतिशय छोटीशी माहिती होती. तुम्हाला जे योग्य वाटेल, तुम्हाला जे आणावंसं वाटेल ते तुम्ही नक्की आणा. कारण अक्षय तृतीया हा खूप 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. तर त्या दिवशी तुम्हाला जे वाटेल योग्य आहे ते तुम्ही आणू शकता. तर या दिवशी आपल्याला सेवा पण करायच्या आहेत, तर तो व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनलवर. तर चला, अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असेल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणीही विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मला जेवढं माहिती तेवढं मी नक्की सांगायचा प्रयत्न करेल. तर चला, आपण दररोज अशा व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.